कितीदा सांगू तुला की हे काम ह्या वेळेवर झालं पाहिजे, पण तुला ते ऐकायचं नाही. कितीही सांगितलं तरी तुला माझ्या मनासारखं वागायचं नाही आहे. तुला तुझ्याच मनासारखं करायचं आहे ना. मग मी बोलते कशासाठी? मी मूर्ख आहे ना. मला तर काही कळतच नाही आहे. आई तर वेडीच आहे. बरोबर आहे ना. करा मग तुमच्या मनासारखं. नाही, मी वेडी नाही झाली. मी स्वतःशीच बोलते. तुम्ही म्हणताल हिला काही वेड लागलंय का? नाही, बिलकुल पण नाही. मी मागे तुम्हाला सांगायचे ना की कधी पण तुमच्या मनासारखं नाही झालं तर शांत राहायचं. मी माझी चूक मान्य करते. कारण एका डॉक्टरनी एक छानशी रिसर्च केली 2003 मध्ये क्रॉनिक इलनेसवर. म्हणजे ते स्वतः म्हटले की मला खूप अभिमान वाटायचा की मी कोणावर चिडत नाही किंवा एखादी गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही तर मी कोणावर रिॲक्ट होत नाही. पण ज्यावेळेस मी ही रिसर्च केली त्यावेळेस माझं ज्यावेळेस पॅटर्न मशीनद्वारे मी मोजलं त्यावेळेस माझे जे पॅटर्न आहेत ते एखाद्या आजारी माणसाच्या पॅटर्नसारखे आढळले. किती थकवण्यासारखी गोष्ट आहे ही. म्हणजे मी जर शांत राहते, कोणावर रिॲक्ट होत नाही आहे, तर पुढं चालून मी माझे जे आजाराचे वेगवेगळे स्तंभ उभा करते आहे. बरोबर आहे ना. म्हणजे मग आता तुम्ही म्हणताल, मग तू म्हणते एखादी गोष्ट घडली नाही आपल्या मनासारखी, आपल्याला राग आला, दुसऱ्यांवर रिॲक्ट पण नाही व्हायचं आहे आणि परत म्हणते की रिॲक्ट नाही झालं तर त्याचा त्रास आपल्याला पुढं चालून आजारांमध्ये पण होईल. मग करायचं तर नेमकं करायचं काय? मी जे केलं ना तेच करायचं. मी काय केलं? अशा वेळी ज्यावेळी तुम्ही रागात असता, स्ट्रेसमध्ये असता, त्यावेळी स्वतःशी मोठमोठ्याने गप्पा मारायच्या. आपल्याला जे बोलायचं आहे ना ते सगळं बोलायचं मोठमोठ्याने अगदी. पण एका रूममध्ये जाऊन शांततेत दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही आणि स्वतः पण घ्यायचा नाही. ज्यावेळी माझ्या मनासारखं घडत नाही, दुसरे माझ्या मनासारखं वागत नाही आणि चिडचिड व्हायला लागते त्यावेळेस ती चिडचिड एका रूममध्ये जाऊन मस्तपैकी मोकळी करायची. हे डॉक्टरांनी असं रिसर्च केलं की जे नेहमी गाडी चालवताना, चालताना, मार्केट प्लेसमध्ये, मंदिरांमध्ये रात्री बेरात्री मोठमोठ्याने गप्पा मारतात स्वतःशीच, त्यांचं जे शारीरिक पॅटर्न त्यांनी मोजलं इलनेसच्या बाबतीतलं ते खूप पटीनं जे नॉर्मली जे फक्त राग गिळून टाकतात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं हेल्दी निघालं. ते वेडे होते का? नाही, ते खूप हेल्दी होते. आणि जे मग स्वतःवर चिडचिड गिळून टाकायला लागले त्यांनीसुद्धा स्वतःमध्ये बदल केला आणि तो बदल आपण पण करायचा. कारण पुढे चालून ज्यावेळेस आपल्याला आजार होतात ते याचेच परिणाम असतात. कारण काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस आपलं ब्रेन हा म्हणजे आपली बॉडी आपल्या ब्रेनला संदेश देते की आता फाईट अँड फ्लाईट मोड ऑन करून दे. कारण त्याच्यावर आपण प्रोसेस करत नाही. मग ज्यावेळी आपण बोलायला लागतो जोरजोरात आपल्या स्वतःशीच त्यावेळेस बॉडी आपल्या ब्रेनला संदेश देते की आता ऑडिओ बिल्ट चालू आहे, ऑडिओ बिल्ट प्रोसेसिंग चालू आहे, डायजेशन चालू आहे. ऑडिओ बिल्ट डायजेशन असं त्याचं नाव देण्यात आलं, ऑडिओ बिल्ट डायजेशन, की ज्याच्यामुळे ही बॉडी त्याच्यावर प्रोसेस करतीये, ते कुठंतरी ओकून टाकतीये, ते प्रोसेसिंग होतीये. आपण कुठंतरी ते स्टोअर करत नाही आहे. कारण ते जर कुठे बॉडीमध्ये स्टोअर झाला, आपण गिळून टाकला तो राग, कुणावर रिॲक्ट पण नाही केला आणि चिडचिड पण नाही केली, मग तो जाईल कुठे राग? मग तो कुठंतरी बॉडीमध्ये स्टोअर होईल आणि जिथे स्टोअर झाला तिथं माझं डोकं दुखतं आहे, माझे हात दुखत आहे, माझे पाय दुखत आहेत असं होईल. म्हणून ते कुठे पण स्टोअर होऊ देऊ नका. ते ओकून टाकत जा, ते प्रोसेस करत जा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदात रहा. हे बघा,
हेल्दी राहणं किंवा शांत राहणं याचा अर्थ की आपल्याला कधी स्ट्रेस येणारच नाही असं नसतं. स्ट्रेस हा येणारच. आपण जर जगतोय, सांसारिक माणसं आहेत आपण, आपण काही संन्यासी बनलेलो नाही आहेत. आपल्या मनासारखं नेहमी राहणारच नाही. मग ज्या ज्या वेळी पण आपल्याला राग येईल, त्या वेळी ना दुसऱ्यांना त्रास द्यायचा आणि ना स्वतःला करून घ्यायचा. तो कुठेतरी जाऊन ओकून टाकायचा. फक्त ज्यावेळी तुम्ही जासाल आणि मोठमोठ्याने गप्पा मारसाल, काळजी एवढी घेऊ शकता की रूमचा दरवाजा लावून घ्या. म्हणजे कुणाला वाटणार नाही हा वेडा झालाय की काय झालाय. आणि वाटू द्या ज्याला वाटायचं, आपण तर स्वस्थ राहू ना. त्याच्यामुळे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि ऑडिओ बिल्ट डायजेस्ट करा.